तू गड्या पुरा बँड फसला रे गड्या. घंट्याचा काही खरं नाही झालेलं का. इकून तिकून लग्न झालेलं का. हे बायकोशी इद्दाशी निघलेले का. उठली सुटली माय बापाच्याच घरी जातो म्हणते. थैली उचलते बा. काय ले का कदलब सांभाळार बा इले यानं. अरे बाबा मुंशीराम भाऊ, आजकालच्या पुरी हुके तू काय जरासं काय ऐकत नाही. काही जरासं बोललं की चलतात थैली निघल्या माय बापाच्या घरी. सासून सासरे कोणी बोललं की बस गेली गोट वाया. काही खरं नाही त्याने काही टिकत नाहीत त्या. पाय रे गंठ्या कसं झालं रे तुय. अशी बायको निघलेले का तुई. किती मेहनत घेतली रे बायको थांबल्याला तुला का. लोक भेटे असताना बा इकून तिकून भेटली ती हे अशी भेटली अवदसा. घंट्याच्या मायची घंटेची काही चुकी नसेल. हेच भावन दिसते मला. हो उठली सुटली की थैली उचलते नाही. हे 2-3 पाहिली मी. पण भांडणं तर किरकिरी चालूच असते बा. त्या बुडीले अशी बोलते रे. तू एका खातो काय मी. तू काय मला सांगतो का. तू बसेलच असतो का. बापा म्हणलं ऐकलो बापा तिथं. अशी वायरी नाही पाहिली बा कोणाची. बापा चुकी नसली तरी हार घ्याल काय माझ्या पुढे करतात काय. हा सासू म्हणजे हातदार न व्हायला यायचं. सासूले जरासं काय ऐकत नाही ह्या घोबळा. अरे बापा रस्त्याकडे काय पाहून राहिले. तिकडं काय काय भांडण गेलं झालं का. तुळशीराम भाऊ काय झालं. काय काय पाहून राहिलं बा तिकडे. अरे बापा ते घंटे बायको चालली राग भरून बापा या घरी. तो घंटा जायला तिच्या मागं घरी आणेल तिले. तेच पाहून राहिलं रे बा शिवला. काय होते काय नाही द्यायचं तर. आता तुम्ही दोघे शाळेने सुज्ञ होते तर 2 गोष्टी समजून सांगता नाही आल्या का तुम्हाला. मागणे जाता आलो का. काय राजा माणसं आहे तुम्ही. नुसतं मागून पाहून राहिले मजा. मजा नुसतं डोळे शेकायचं काम करा राजा. काय माणसं आहे बा तुम्ही. असं की तसं की गाय जाऊ नको बापा माय बापा या घरी. आम्ही समजून सांगतो त्याला की ढमू की टमू काही नाही. नुसतं बसले तोंड पाय. त्याचं भांडण होऊन राहिलं तर पायनं चालूच आहे. ते ऐकते ते घंट्याची बायको कशी बोलते तुला माहित नाही. शिवाय देते बाबा साध होते ते काय खबरी आहे का. कोण खायची अशी या फोकाच्या. कोण समजून सांगेन तिले. मला एवढं सांगून राहिला तुला संबंध जोडेला. तू करणं मग काशी जाय ना मांग. तू काय शिया फुकाच्या. आम्ही काले खा. आम्ही घेण ना देणं. संबंध जोडलात काय गुन्हा केला का. काही राजा तुम्ही बोलत राहता बा. आता तुम्ही अटी होती हजर होते मी हजर होतो का अटी. मग 2 गोष्टी समजून सांगायला काय झालं तर. तुमच्या घरातलं कोणी गेलं तर आम्ही सांगणार नाही का समजू. काय राजा माणसं आहे बा तुम्ही तर. तुला वाटतं शिवलाल आम्ही काही म्हटलंच नसेल त्याला बोललोच नसेल. अरे बापा घोड्यासारखी कुत्ते घंटे बायको काय सांगा तुले. एक शब्द म्हणलं की ते 10 शब्द बोलते. काय घंट्याचं असतं पालू कशाचं काय ऐकत नाही. तिथं आमचं काय ऐकणार आहे. त्याच्या मायचं असंच पालू घरायला लायची ना. लहान शादू द्यायला पाहिजे सासूले. काय का माणूस असल्या का शिवलांवरून आम्हाला म्हणतो तू. पाहू द्या मला काय झालं काय नाही ते. इथं मोळा लागेल मॅटर काय आहे तो. लवकर जा नाही तर चालली जाईन ते पोरगी बापा या घरी. बसा लागेल मग घंट्याला इकडे चोयत. पहिले तर भेट नाही झाले. त्या काही इकून तिकून करून दिल्या का तुला. कशी इद्दाशी दिली बे करून. चांगलीच पोरगी दिला का करून का शिवला. मी का तिच्या अंगात घुसेला कशी आणि काय आहे. मी का पाहिलं दिले की मा घरी राहिले आली तिथे महिनाभर. काही राजा बोलता तुम्ही. मी न करून दिलं माझा गुन्हा केला. आपलं काही बोलणं राजा. काय लवकर जाय त्याचं होईन नाही फायटिंग मारामारी. नाही तर चालली जाईन ती बाई. आणता थंडीगार होईन तुझी. फोन करता हिमटल्यासारखा फोन करायला लागेल तुले. हो जातो बापा मोड तुम्ही. तुम्ही पहा फक्त मजा. या गावातले लोक नुसतं डोळे शेकायला काम करतात. दुसरं काहीच नाही. सांगा आता घंट्या घरी कोणीच नाही रे बा. आता या पोरीले एवढी जड झाली का सासू. नवऱ्याचा सासूचा स्वयंपाक करणं काय जास्त आहे का. मी चालली बापा या घरी. काय तिथं मी खरंच पुरी आहेत बा आजकाल. काही खरं नाही. शिवलाल भाऊ गेला का राजा न्याय करायला. शिवल्याने ते बाई अशी धाब्यावर बांधते. शिवल्या कुठे ऐकून राहिली बे. शिवल्याला साधून सुधून मोकळे घरी. शिवल्या हिमटलं तोंड करून वापस पाहिजे तुम्ही अटीच उभे राहा तुम्ही. दिसती की आपल्याला. शिवल्या काय करते ते बाई साधू ते ऐकते याच्या म्हटलं. काही सांगू नाही शकत बा. संबंध यानं जोडायला काय करते अशी म्हणा त्याचं. मित्र पहा पुढे व्हिडिओला लाईक करा शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं. आता काय होते काय माहित बा गंठनचं. ऐक ना कुठे चालली तुझी थैली मैले घेऊन. ऐकत नाही तू म्हटलं. तू अशी कोण करून राहिली पिसाड्यासारखी. ऐक ना तुला सांगून आलो मी माणुसकीत. तुमची माणुसकी जागायला चुल्यात. मला काही घेणं नाही तुमचं. मी चालली माझ्या बापाच्या घरी. मला माझ्या जर घेणं देणं असतं तर माझा हातच नसता उचलला आणि तुम्ही मला मारला नसतं तुमच्या मायच्या देखत. आता कुठे म्हणून राहिले थांब कुठे चालली. आता नाही अडवायचं मला. चालली मी माझ्या बापाच्या घरी. जाऊ दे ना तो विषय सोड ना तू. आता झाली माझ्यानं गलती. आता काय तो विषय घेऊन बसली तू. चाल ना बापा घरी चाल ना. हाल तर माझ्या दाखवून राहिली घाल हे ना देणं. तू इज्जतचा कचरा नाही कचरा. ऐकत जाय ना जरा शिकत ऐकत जा. तुला कसं मारलं रे भले. तुला कसं मारलं. मार हात कसा काय उचलला. माझ्या बापाने मला अदलक मारलं. तुला कसं मारलं मला. ते बी तुझ्या मायच्या देखत. इज्जत कमी केली माझी सगळी. म्हणते माझी गावात इज्जत जाते म्हणते. चाल ना घरी तमाशा काले म्हणतं. माझी इज्जत गेली ते कोण हे करीन. गावाची इज्जत पडेल मोठी तर
लोकांना पाहू दे तमाशा. लोकांनी पाहिलं पाहिजे की नाही की कसा हा बायकोले मारते तर काऊन तमाशा भरून राहिली हे बाईत. मीच वाईट दिसतो ना लोकांना. समजलं पाहिजेत ना तुमचं बी. समजलं पाहिजेत ना लोकांना. तू जराशी तोंड सांभाळून बोल बा. अरे खारे हे भाषा आहे काय? अशी भाषा आहे काय? हे संस्कार आहेत का तुझ्यावर? काही पद्धत बोलायची पद्धत. चार लोक ऐकतात ना. भाजीपाला नको करू बा माया. नवरा हो ना मी नवरा. जराशी समजत नाही का तुला? माय संस्कार काढता का तू? माय संस्कार ते पाहिनं हे हात उचल्याचे मार हे संस्कार टाकेलात का तुले? ते माय ना ते मारायची अगदी लाज नाही वाटली. टाकुटी गेलते तुझे संस्कार. आता मोठे संस्कार करून राहिला. आता खबरदार माय संस्कार जर काढले तर. सगळ्या एकदा कानपट्ट्या शकाच लागतात म्हणजे. जर झटमाशी गेली तर गेली सायाची. पाहून घेतो पुढे पण आरे करून राहिली ना रे बा. जरा माझी इज्जत ठेवून नाही राहिली. अरे पाणी डोक्यावरून चाललं ना. चार चौघं पाहून राहिले. माझी इज्जतचा पुरा भाजीपाला होऊन राहिला. आधीचा ऐकून नाही राहिली. गोट नाही घेऊन राहील. नाही इले कशा या कानपट्ट्या जोडाच लागतात मला. आता विचारच नाही करायला. माणूस की सांगतो घरी चालतं की नाही चालत हे सांगतो पहिले. नाही तर मग तुझ्या बजेट पाय. तू काय म्हणतो? धमकी देते का मला? नाही येत घरी आता. काय करता तू करून घे. पाहतोच मी तुझ्या हात बी. तुला जास्तच बाहेर चाललं हे काम. आपण प्रेमाने घेऊन राहिलो. काही म्हणून नाही राहिलो तुले. हातपाय जोडून राहिलो तुले. त्याची किंमत नाही तुले आहे की? तमाशा मांडतं फक्त आहे की गाळा रस्त्यावर. एका खोलीत काय करणं. हे रस्त्यावर गल्लीवर तमाशा नको मांडू. काय दाखव गाल थेर दाखवून राहिली ह्यांना देणं. नाही दाखवू. गावाला माहित पडले पाहिजेत की नाही ठांगडे तुमचे. काऊन नाही दाखवू? काय म्हणणं आहे आता? सांगतो आता तुझे काय म्हणणं आहे? काय म्हणणं आहे म्हणजे मी थैली काऊन फेकली? महारातली थैली काऊन फेकली? मुकड्या घरी चालतं की नाही? नाही येत मी घरी आता. काय करतो तू? काय करतं? येतच नाही मी घरी. शिल्लक कोणावरती दे. ऐकत इथे थांबतो. त्या बजेटच बसवतो आता. झट माझे जे होईल ते पाहून घेऊन पुढे आता. पहिले तुला हाणून घेऊ दे आता. अरे का रे सोपी वाटला गाव घंटा. मारून घेणं तू सत्ता आहे ना आता. तुझ्या गावात आहे मी. मारून घेणं सांगतो ना. पण मी तुला हिशोब सांगणार बरं. लक्षात ठेवीन तुले बाबू. शिकवते वय करते किड्या आणि कोण आहे की ना तू या टुंग रोज. म्हटलं प्रेमानं भागा बायको आले का काय मारा येईल बाईची जाता. लयच डॉक्टर हागून राहिली माया ती. मार तू मला. मारतो जीव घेऊन टाक मार तू. मार किती मारत रस्ता खाल्ला पण तू शिल्लक खालतं. लाल तमाशा मांडतो तू. बी नकल्या खाणीची खावा. ती माय बी अशीच करत जा वाटते. अशी पुजत जा वाटते. वड्या आणि आहे की माय काही बोलली की वय करते का ब? मोठा फुनका थैली घेऊन चालली ते बापा घरी. काय आहे तुली तरीचा तसा जे रस. शेंडी नारायण बोडीचा काढ थोडा. हुंगत तर नाही ते येत तर होणीच नाही यायचा. तू मला मारून घे फक्त. तू मारून घे ना. तुझ्याच राज्य आहे ना आता. आज मारून घे तू फक्त. तू माही सगळी खानदान काढणं. शादू तू काही म्हणते रे आज? काही म्हण. घंट्या का पागल झाला का? कोण मारणार त्या बाईले? आले का झाबरे तू नुसतं तोंड पाहून राहिला. आवरण द्यायले तर त्या बैल जर सोड रे घंट्यात मारू नको त्या पहिले. कोणीच नका आवरू. याची तमन्नाच पुरी होऊ द्या. आज माझा जीव गेलाच चालते पण याला आज मला मारूनच घेऊ द्या. घंट्या मारू नको त्या पहिले. मारू नको. अगो पण नको पोरं होय इकडे. शिल्लक चालून राहील ना शिवलाल भाऊ. ह्या जास्त भादर करून राहील सायाची. बदला काय कोईचं. हो बाई काय एवढे हे करून राहिले. चालली बाय बाबाच्या घरी. मग सांगतो तुला काय धन काय बाया. आता नाही सांगत. थांब तू. पण जाऊ दे माय बाबाच्या घरी सांगतो मग तुला. जाय लवकर जा. ती कोणाला नवा यावं. जाय लवकर पाय तिकडे. पाय मर तिकडे जाय बाई. प्लीज ना मग मी काय राहिली आली तब्याला नाही आली ना. कोण राहील त्या घरात? कोण राहील? ओ बाई हे नको रिकाम काम करू ना. राव शिवलाल भाई कंबळ मोडतो सायशी. चालली करते. करू नको ना. आले जबर करून राहिला. सोडा तुम्ही मला. आज कंबळ मोडल्याशी नाही राहत मी. जास्तच भादर करते ना. अरे काय करते फोकणीची मला. काऊन अगो पण आगून राहिला तू. बाईच्या जातील मारणं बरोबर आहे काय? बायकोला मारून आला तू. काही म्हटलं चालते का मला? मी काय बालू कशा दिसलो का तुम्हाला? तिच्या हातची कलबुटली आहे मी. अरे का शादून राहिली. तू खान असेल तू खानोळा असा. काही बोललं चालते का तिनं? त्यानं घरी चालत. हो ते बाई गेली आता तिच्या मायच्या घरी. आता मोडता जाईन बाबू. हे तिकून लेका छायात लोकन हे ना. आणि केला तू अगोपणा. चला घरी चला. गेली फकणी मग पाहून घे दुसरी. तिच्यात का नाकात मोती आहेत का? म्हणजे भादरीन कोकडे तर मग कोकडे वागू काय मी दिले. शिवलाल भाऊ या घंट्याला घेऊन जावर. मी पाहतो त्या बाईले आणतो मी त्या. काय झाबरू तू काय वर त्या बाईले घेऊन यायच्या बायकोले. मी यायचे घरी नेतो बापा. मुकड्या चालय घरी. इकडे काय तोंडाकडे पाहून राहिला माया डोळे वाचून. मी नाही येत. चालणं गड्या 2-4 फटके तुले मारीन. पालतू डोकसं खाऊ नको ना. पहिले बायकोले मारलं तू साया. अगो पण करतं का? मुकड्या घरी.
त्यामुळे बाबू तुझ्या नाव सांगतो मी बापाले डबल त्या घरात पाय बी ठेवत नाही. माझ्या देखत मला मारलं तुला, रस्त्यावर बी मारलं त्यानं, मला काही इज्जत नाही ठेवली, माझी सगळी गावात इज्जत गमावली त्यानं. त्यामुळे बाबू तुझ्या बापाले सांगतो सगळे. ओ बाई गंठन रागात होता थोडासा, त्यानं मारलं तर जाऊ द्या, आता चला घरी जाऊ द्या. काय कुठे जातो तुमच्या बापा घरी, चला. झालं ते झालं, विसरून जावं आठीसा. तुमच्या बापाचंही मन दुखीन ना, त्याचे मन खालीवर करीन ना. जाऊ द्या, रागात झालं त्या गोष्टी, सोडून द्या आता. तो काही विषय ना करू, म्हणजे डोक्यात घेऊ. चला तुम्ही घरी. बाबा भाऊ दादा तुम्ही काले आले बाबा, तुम्ही चालले जा लवकर, हात जोडून पाया पडतो बापा. मला जाऊ द्या फक्त माझ्या बापाच्या घरी, तुम्ही मला आवडू नका. नवऱ्याला एवढीच माझी जर किंमत असती, कदर असती, तर नवऱ्यानं मारलंच नसतं मला रस्त्यावर. मला नाही राहायचं आता, मला राहायचंच नाही. तुम्ही चालले जा बापा, मला जाऊ द्या मा रस्त्यानं. हो बाई, रागात झालं त्याच्यानं गंठनच्यानं. तू यार तो बापा एवढं प्रेम करते तो की आत होणार. हो, आमचं तुझी बसत नाही आता, उठतही नाही. कोणती गोष्ट सांगत नाही, काही नाही, म्हणजे लय प्रेम करते बापा तुमच्या. हो, तुमच्या एवढं प्रेम कोणालाच नाही करत तो. तुम्ही मला काही सांगू नका बाबा, तुम्ही मला काही लोडी लावू नका. मला माहित आहे माझा नवरा कसं आहे तर. मला वाटलं लय चांगला आहे बाबा नवरा, पण या 2 दिवसात मी पाहिलं बा नवऱ्याचे रंग. मला आता माहित पडलं तो कसा आहे म्हणून. मला आवडू नका, मला जायचं आहे बाबाच्या घरी. जा बा आता, आखरी शेवटी आता मी सांगून थकलो बा, तुम्ही काय ऐकायला तयार नाही. तुमची इच्छा बापा, बाई तू इच्छा बापा, मी काही म्हणत नाही तुले. जाणं चिंता जाय बापा. पण कसं बा पुढे घोर होईल. सारा इज्जत चाकत राहते, लोक थू करतात बापा, काही खरं नसते हे. दोन्ही पार्ट्या याच्यात चेंगराचेंगरी होते ना बापा, काही अर्थ नाही बरं बाई याच्यात. ते मला काही सांगू नका बाबा, आता तुम्ही तुमचं काम करा बापा, आणि मला माझ्या रस्त्याला जाऊ द्या. माझ्या रस्ता नका आडू, जाऊ द्या मला, जाऊ द्या. हो बापा बाई, हो करा बापा, तुमच्या मतान कर बापा बाई, मला काय करायला लागत बापा. 2 गोष्टी मी आलो सांगायले, नाही ऐकत तर नको ऐकू बापा. जाय बापा घरी, मला काही नाही करायला लागत. खरं नाही रे भाऊ, आजकालच्या बाया काही ऐकत नाहीत रे देवा, काही खरं नाही बापा. हो म्हटलं की धू लागते भाऊ. या बाईले किती समजून सांगितलं मी, ऐकायला तयार नाही. काही खरं नाही भाऊ. काय बाबा आता कसं होते काय माहित, गंठ्याचं काय होते तर. अरे बाबू घंट्या, ते हातच पाहायला लावतो मी मा बापाले मा भावाले. तुला नाही मारायला लावलं तर मग म्हणजे कसं मारलं रे तू ना मला. थांब ना तू, ते पिशार काढायला लावतो मी त्याला, थांब तू. अरे बा शिवलाल, गेली बा ते, गेले ना घर सोडून. माझ्या बाबाच्या घरी जाऊन पाहिजे मी. आम्ही काहीच नाही म्हटलं बा तिले, काहीच नाही म्हटलं ना, काही बोलली बी नाही बा मी. काय कसं केलं तिनं. हो म्हटलं की धू लागते बा तिले, आपण बोला काय तर ते नेरा काय बोलते. काहीच नेरा समजून घेत नाही बा आपल्याला. पाय बा तू शिवलाल ते आता काय आहे तर. अहो बुडे, तुम्ही सासूच्या हातूनच जायलाच ना बापा, जरा समजून घ्या वायरीले. आजकालच्या पुरी नाही ऐकत कोणत्या गोष्टी. काय आपण किरकिर करा, तोंडावर बोट हाताची घडी करा, काय तरी काम करा, बोलायचे तिच्या मतानं जे कधी उठो काही करो. काहीच बोलत नाही रे बाबा, काहीच बोलत नाही शिवलाल. सगळे काम मी उरापोटावर घेतो बा. भांडे बी घासतो, सगळे कपडे मी धुतो, स्वयंपाकही मी करतो, पाणी बी मी भरतो ना. ते काहीच नाही करत ना. 9 वाजता उठते बा. विचार घंट्याले 9 वाजता उठते की नाही, पण काहीच म्हणत नाही ना मी. एवढं करून बापा निरा सासूचं नाव बदनामच आहे ना. बदनामच आहे ना. सुनीनं काही केलं चालते, फक्त सासूनं नाही केलं पाहिजे. पण तरी बापा मी काहीच बोलत नाही तिले. बुडे मा घर काही दूर नव्हतं बा, मला एक आवाज देते, मी आलो नसतो का आरतीसा. तिच्या पप्पाला फोन केला असता, पण तिच्या काकाला फोन केला असता. एवढं रामायण घडलं, तुम्ही मला काही सांगितलं नाही. ते बाई थैली उचलून बापा घरी चालली. काही सांगणं गिगणं असती की नाही, काही पद्धत आहे की नाही काही. बापा शिवलाल, तुला लग्न करून दिलं हेच तर उपकार आमच्या आता. मनात पडे त्याचं कंबरडमुळे असं करतं काय मनातल्या माणसालाच घेऊ मरतं का मग, सांग ना तू. आम्हाला असं वाटलं बापा जाईन हे अटलो. तरी मी म्हटलं बरं घंट्याला, जाय रे बाबू घंट्या, जाय रे, ते चालली बरं, असं म्हटलं बी ना मी ना. पण आम्हाला वाटलं का बापा खरंच जाईन म्हणून. बुडे, आता का मी काय परका होतो काय. मनात पडलं त्या गोष्टी कराच लागतात बापा. तुला समजत नाही का कशा असतात संबंधाच्या गोष्टीचं. बापा काय सांगा रे बापा, लय अवदसा भेटली रे बापा, सून मला लय अवदसा भेटली. तुला करून दिलं शिवलाल, पण काही कामाचं नाही झालं रे बाबा, काहीच नाही. या मा गंठ्याले हारे तुरे करते बा. गुचकी रे ते गुचके, ते बी माझे देखत. सांग आता, नवऱ्याला ते मारायला भेट नाही तर मला मारायला भेन काय, सांग ना तू. त्याच वायात वायरी भेटली रे बाबा मला, सून बेकार भेटली, बेकार. असं सोचलंय नव्हतं मी ना. तुला भाऊ तिचा हिडच म्हणून टाका तुम्ही, आपल्याला पाहिजेच नाही ते, बिलकुल नाही पाहिजे. काही कामाची केस नाही ते. मायले बोलते, मला बोलते, काही करत नाही. काम धंदा करणं तिच्या जीवार येते. अरे बाबा, असं म्हटल्यानं नाही चालत बा. हे का जुनं राहिलं का बाबा, हे नवीन आहे आता.
लय भारी जाते बरं वेळा हे. मोडतो नको करू बाबा. कसंही समजू करू आणू दिले आपण. तिच्या मायबापालाही सांगू 2 गोष्टी. अगोपणा करू नको आता. नवऱ्याने तिनं झाडपुशा करून टाकले ना. अरे करते मला ते मारायला धावते माझ्या अंगावर. कोणतं सुख नाही मला तिच्यापासून. मी काय करू? मी तिच्याजवळ गेलं ते झपते ते. सांगा आता मग काय करू मी? त्या थंड्या डोक्याने विचार कर बा. तू असा गरम मध्ये काही बोलू नको. असं काही बोलशील की नाही तर काही याच्यातून निघणार नाही. कसं पहिलेच तर पोरी भेटत नाहीत बापू. आता इकून तिकून भेटलं तर टिकून आपलं काम आहे. मी तसा रणका राहिलो चालेल पण मी तसा वागवत नाही. काय करू मी? सांगा मला सुख नाही नव्हती त्यापासून. मी काय करू तिचं? अरे बापा समज येते बापा काही ना काही दिवसात. तू थांब ना जरासा. एवढं काम गडबड करून राहिला. आताच लग्न झालेले का? एवढा वय करून राहिला. थांब तू जरासा. मी तिच्या मायबापाला फोन लावतो. काय म्हणतात काय नाही मी पाहतो. गंठून ते कमी वयाची आहे ना. थोडस समजून घेतलं पाहिजे तुन. एवढी बताल नसते रे बापा कोणाची सून. एवढी बताल नाही. मलाच भेटली हे बताल सून बापा. बापोराला ते एक दिवस ते मारून टाकीन. असं करू काही घे बापा. काही खरं नाही रे. किती मारत फारत नाही. आता अगो काही बोलू नका घेणं देण. पहिलेच तो घोर करून ठेवला तुम्ही दोघाही नवी. मला सांगितलं नाही काही नाही. 2 गोष्टी सांगायला पाहिजे. मागाही घर दूर नव्हतं दिल्लीच्या कोसार नव्हतं ना. अटीच राहतो ना मी जागीच. चल भाऊ तुम्ही चला बरं नामदेव भाऊच्या घरी चला. नामदेव भाऊला सांगू हा सारा इतिहास. मग काय म्हणतात ते भाऊ तर पाहू. चला लवकर. लवकर चला. अरे बापा नामदेव भाऊच्या घरी चाल. तटी तरी तू शांत बसशील बापा. नाही तर मग आता अटीसा काय करशील काय नाही. चाल लवकर तटीसा चाल. आपण आपल्या पोरीच्या घरी गेलोच नाही बा. लग्न झालं त्यापासून. चाल ना येऊन गेले भेटून आपण. मला तर बाबा किती दिवसाची आठवण येऊन राहिली. किती काय म्हटलं मी तुम्हाला चला आपल्या पोरीच्या भेटीला जाऊ. चला आपल्या पोरीच्या भेटीला. पण तुम्ही ऐकतच नाही ना माया. तुम्ही तर म्हणता की फोनवरच बोलतो आपण. काय जावं लागते पोरीच्या घरी असे म्हणता ना तुम्ही. नाही आता आपण जाऊ. खरंच मला आठवण येऊन राहिली पोरीची. आता तू काय कर माहिती आहे का? काय करू मग सांगा ना. काय करू आता? काय कर आता मी आणतो किलोभर खावा. मस्त गुलाबजाम बनव. बर्फी बनव. आणि अजून काय करशील बेसनाचे लाडू कर. म्हणजे मग आणि 2-4 किलो आंबे घेऊन जाऊ जाता. एखादं टरबूज मरबूज. मग कसं चांगलं दिसते तेवढ्यानं. असं म्हणणं आहे बापूच्या घरी चाललो तर आता पहिल्यांदा चाललो की नाही आपण. ना बापा आणा ना मग. ते तर चांगलंच दिसते ना. काही ना काही आता लागतेच की नाही. आता खायला पोरीले जवळ आले आपल्या. आणा तुम्ही तसंच करा. मी बर्फी करतो लाडूही करतो आणि गुलाबजामही करतो. उद्या चालले जाऊ मग. आज बनवणं होते माया. उद्या चालले जाऊ आपण मग आपण दोघं चालतं की मग आपल्या भाऊले घेतो सोबत. भाऊले घेते का सोबत? भाऊले काले घेता बापा सोबत. आता आपण दोघं जाऊ. मग वाटलं तर 8-15 दिवसांना तुम्ही दोघं भाऊ चालले जा. आता आपणच जाऊ पहिले दोघं जण. आता मी चाललो गावात खावा आणायले. तू कसं इकडे माया कसं कपडे मोपडे इस्त्री करून ठेव. बॅग पॅक करून ठेव. चांगले कडक इस्त्रीचे मारतो कपडे. नाही तर मग कसं इन पायता बरोबर कशी खुद झाली पाहिजे. नाही तर मग काय असेच बोये बाय कपडे. हा ना बापा. तुमचे कपडे मी इस्त्रीचे घेतो ना. चांगली कडक इस्त्री करतो ना. कशी इन फिदा झाली पाहिजेत ना तुमच्या. आणि माई बी साडी गिडी मस्त रंगीत बेरंगी चांगली कडक इस्त्रीची. कसा इवाई बी मार फिदा झाला पाहिजेत ना. पाहूनच बापा इन आपली तर काही नटून थटून आली असं म्हटलं पाहिजेत ना आपल्या इवायना बी. इवाई तर पाहिजे. इंची थट्टा मस्करी करायला मला येईन. जा बरं गप्पा नको मारू. मजाक झाली आता मजाक एवढी. जा बरं लवकर आणा खावा तो. मी करतो आज सगळं आणि चाललं जाऊ बरं लवकर. बाबा आपली पोरगी आली ना बापा. काय झालं राधिले? काय झालं बाई? काऊन लढून राहिली तू? आणि अशी कशी काय आली तू अचानक? काय फोन नाही तार नाही काही नाही. काय झालं काय? माणूस तर दुसरंच बोलत बसते ना. काय झालं काय नाही पोरीले काहीच विचारत नाही. काऊन लढून राहिली की काय झालं बाई? काय झालं तुले दादा? काऊन लढून राहिली हो बाई तू? काही सांगलं नाही बापा. काही फोन नाही केला. अचानक झाली तू तर. आई काय सांगू तुले. मनोहराने मला मारलं होते मी रस्त्यावर. आणि मग सासू बी मला मारते. ते दोघे मिळून मला मारलं ते ना. रोज मारतात ते म्हणे. मी काय सांगू. अदलक झालं माझ्यानं सण. पण आता नाही. आता मी चालली आली. त्याला म्हटलं मी चालली माझ्या बाबाच्या घरी. आता मी येत नाही म्हटलं तुमच्या घरी. मी असं सांगून आली सगळे आता. बाई मग फोन घेऊन तर करते बापा आम्हाला. आम्ही आलो नसतो का तरी तुला घ्यायला. एकटीच चालली आली तू. काय म्हणतील ते आता त्या गावातले लोक. काय बाबा तू काय करत राहायचो गड्या. मला काय पडलं त्या फोन घेऊनचा. आपल्या पोरीचे हाल काय झाले काय नाही. ते नाही विचारत तुम्ही लागेल. कोणाचं काय दुसरा विचार करत बसता काय. आणि तो आपल्या पोरीची हालत पान त्यानं कशी केली तर असा जवळ असा. मला तर वाटलं बापा लय चांगला आहे. पाहतो किती मारते आपल्या पोरीले. पानं रोज मारते म्हणते. पानं तू जराशी चूप बस. घरात त्या गोष्टी होतच असतात. आपल्या घरात होत नाहीत का? तू भांडण होत नाही का? आणि मधात बडबड करत राहायचं नुसतं. पोरीले काय बाई कोण देता तू? तिचा चांगला संसार वाया गमवतो काय? होतच असतात भांडणं नवरा बायको मध्ये.
बाई अजून असतात करत सांगायला पाहिजे, फोन करायला पाहिजे, आम्ही समजून सांगितलं असतं पाहुण्याले. पाहुण्याला एवढा वायफट आहे का? पाहुण्या माहिले समजून सांगितलं असतं. तू परस्पर निघून आली बाबा, आता कसं करा आम्ही? तुम्ही बी जात नाही बाबा त्या घरात. काही खरे नाहीत ते लोक. रोज मला मारतात आणि काही समजून घेत नाहीत मला. हे नाही केलं ते नाही केलं असे रोज माबाची टुमणं लावतात ते. माझी सासू तर मागे बेलने घेऊनच लागते. पुऱ्या गावात पिटालते ते मला. का म्हणजे तुला हे नाही केलं ते नाही केलं. नेता माबुरावरच उभी असते ते. हो बाई राधा, तुला मग फोनवर सांगायला काय झालं? जीप झडली होती का तुही? साठी आलो असतो ना मी. आता हे परस्पर तो निघून आली. काय तुम्ही थांबता पाहुण्याला फोन लावा तुम्ही, काय ते विचारतो त्याला. फोरन गिन करा नाही लागत. पुढचा जवळ होतो आपला. आपल्या पोरीला एवढा मारून राहिला आणि तुम्ही म्हणता की फोरन गिन करतो. गाडी काढा एक. पोरं पोरं जा चांगले टेम्पे घेऊन. हा त्याला चांगलं ता बस्तर जातील ते, नाही तर असेच मारत जातील ते आपल्या पोरीले. बाई तू बरोबर बोलून राहिली. त्याने मला लय मारलं. त्याला मारा तुम्ही, त्याला मारा. ते दोघे जणी थांबा. बडबड करू नका, डोकं काही खाऊ नका. काय करायचं तुम्ही पाहतो, विचारतो त्या पाहुण्याला फोन करून काय केलं काय नाही काय झालं. शहाणी छादा करायला लागली इकडे शिवलाल भाऊले फोन लावतो. माणूस काही कामाचा नाही व माय बाई. एवढी पोरगी मार खाऊन आली तरी या पोरीचं काही पडेल नाही. या माणसाले फोन लावतो म्हणते जवळ आले. फोन एखादा माणूस तर फोन नाही लावत. चांगले टेम्पो घेऊन गेला असता हाण्याले. नुसतं बायला माणूस आहे बाई हा. डझनभर बांगड्या घाल म्हणा आणि फिर गावात. काही करू नको पोरीचं. बाबा त्याला काही फोन नाही करायचा. सांगून राहिली मी तुम्हाला. फोन केला तर मी चालली जाईन या घरातून. सांगून राहिली त्याला चांगले झोडा तुम्ही. हो बाई मारतो मी त्याला. तू शांत जातो, लढू नको फक्त. मी आलोच, बाहेर जातो, आलोच मी. आराम गिराम कर. तोंड गिंड धुई, हात पाय गीत पाय धुई. मी आलो, चहा गी पित होतो. काय बाबा काय शिवलालचा आता इकडे कसा खाला बाबा? बरं आला बाबा नामदेव भाऊच्या घरी. अरे बा शिवलाल कसा मारला बा चक्कर तुन? बरं दिसला आज तुला मा घर. बापा नामदेव भाऊ या गंठ्यानं घोर केला ना राजा. हा पोऱ्या लय अगो आहे राजा. तू पहिले बस मग काय घोर केला ते सांग. नाही मी काही बसत नाही. बचल मा मनच नाही करून राहिलो. सांग काय घोर केला गंठ्यानं? कार बा गंठा काय माझं? मी काही सांगत नाही, ते शिवलाल भाऊ सांगतील काय आहे तो. बापा नामदेव भाऊ यानं साऱ्या गावात त्याची बायको पादुली. ते बाई सैली घेऊन आता गेली बापा या घरी. सांगा आता कसं काय करा? लग्नात राजा सुद्धा महिने झाला नाही अजून. आणि यानं गोर आणला मधात. कसं काय करा? बिना बुडा मळक्या काही अक्कल आहे की लाजगी जाय की नाही तुले? तुले खालच तू मला भेटला मी काय सांगितलं तुले? बायकोला जरासं प्रेमान समजून सांग. तुले अगाऊपणा करे सांगाल का रे? एवढं शिल्लकपणा मारा नसतात का बायकोले? का रे समजत नाही का तुले? हे माऱ्या आमदेव तुम्ही काय बोलून राहिले? ते आरेकारी करीन मले. मारीन मला मारलं चालते तिनं. मी ना मारलं तर फक्त मी गुन्हा केला आहे की मलाच लाज नाही. मी गुन्हा बुडाचं मळ का काही राजा नामदेव भाई बोलून घ्या पा तुम्ही मोठ्या बापेक्षा. बोला तुम्ही मला. मा गुन्हा झाला आहे की बायकोन फायको तर मग अजिबात नाही बाई आपल्याला. जे मला काही मान मर्यादा काही नाही, मला मान देत नाही. मी काय करू तिथं? काय ते घालू काय? लोणचं घालू मी तिथं? नामदेव भाई असं बोलणं आहे मग. सांगा ते कसं काय टिकीन तुम्ही सांगा बा. कसं काय मिळा नाही याच्यात आता? काय काय उत्तर द्या पोरीच्या बापाला त्या? इकून तिकून याचं लग्न ना होय तर इकून तिकून म्या फोक्या फाक्या मारून जमून दिलं आणि आता असा घोर आणलाय. काय करावं मी आता सांगा? गड हो तुमच्या यानं बायकोने सांभाळला जाते बा. काय दुसरं काय सांभाळसान तुम्ही? प्रेमानं दोन गोष्टी समजून सांगा बायकोले. तेवढी जमत नाही का आपल्या ज्यानं? अरे बाबा नामदेव भाऊ रात्री पुऱ्या प्रेमानं सांगतो तिला समजू सांगतो पण तिच्या डोक्यात घुसत नाही. मी काय करू? तुपात व्हा की डालड्यात व्हा ती तशीच आहे. बिना बुडाचं मळकच आहे ते. तिला अक्कलच येत नाही. सांगा आता काय करू मी? नामदेव भाऊ आता काय करा बा? मी टेन्शन मध्ये आली माझी गाडी. मला काय समजून नाही राहिलं राजा आता काय करायचं? अरे गंठन त्या बायकोचा काही फोन घेईन, तिच्या मायबापाचा काही फोन घेईन आलता तुले? फोनही नाही आला मला, टोनही नाही आला. तिच्या बापाचाही नाही आला, मायचाही नाही आला. मला कोणाचाच नाही, येतही नाही मला तसा बी. ते आपल्याला काही विचारायचं नाही, पुसायचं नाही. मेले की तिथे मला काही माहितीही नाही. नामदेव भाऊ काय सांगू तुम्हाला, महिना झाला मला लग्नाला पण एकच दिवस सासऱ्याचाही फोन नाही आला, सासूचाही नाही आला. ना तिच्या काकाचा आला ना भावाचा आला. कोणाचाच फोन येत नाही आपल्याला. जाऊ दे, फोन काय एवढी मोठी गोष्ट ऐकायला नाही आला नाही आला. काही लोक असतात असे सोडून देते. त्या पोरीले दिवसातून 4 फोन असतात. 2-2 घंटे बोलतात पोरीशी मायबाप. जवायची आठवण येते इले की जवायची 2 शब्द बोला. कसे आहे बाबा बा काय आहे विचारपूस करा. आम्हाला वाटत नाही की आमच्या सोयऱ्यानं आमच्याशी बोला म्हणून. एवढे दलिंदर सोयऱ्या राजा पांचट भोकी. काय कामाच्या सोय? पोरगी दिसते 2-2 घंटे बोलायला आणि जवाई 1 मिनिटही नाही दे जवायशी बोलायला. जाऊ दे, नाही बोलत तर नाही बोलत, आपलं काही राहून राहिलं का? पण आपल्याला पोरीशी घेणे देणं. पण तुला कसं किंवा बायकोला मारायला नव्हतं पाहिजे ना.
वाटत नाही का आमच्या सासऱ्यानं बोला, सासूनं बोला, सायानं बोला, आम्हाला मन नाही का? पोरीशी कसं बोलतात होते फोनवर 2-2 घंटे. मग त्याची पोरगी आहे म्हणून बोलतात ना, मग माशी काय घेऊन देणे द्यायला? मग त्याची असंच पाहिजे होतं की नाही, दणकी देणं का? अरे गड्या इतिहास तर बेकारच आहे गड्या. आठून सुरुवात होईल गड्या. ह्याची कुठे पुरी भोळकळीत आपल्याला गड्या घंट्याची. घंट्याला माणूस नाही देऊन राहिली, ते अपमानच आहे त्याचा. काय करीन बिचारा? शिवल्या कसं करतं रे आता? हा म्हणते मा सासूही बोलत नाही, माशी सासू सासराही नाही बोलत, फोनही नाही करत म्हणते. मग काय करतो, कसं काय करतो रे बा शिवल्या? सांगा बा नामदेव, काय करायला लागते तो? तुम्ही म्हणजा ते पूर्व दिशा. आता मला काही डोकं ते हँग पडलं पूर. शिवलाल त्या पोरीच्या बापाला आहे की नाही, एकदा आपण फोन लावतो, काय म्हणते काय नाही, त्याच्या समजते ना काय म्हणणं आहे तर एकदा तसंच करू आपण. मित्र, उर्वरित भाग आपण उद्या बघणार आहोत. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा बरं. व्हॉट्सअप, टेलिग्राम, फेसबुक सर्वीकडे आपला व्हिडिओ शेअर करा. आणि आपल्या मित्रांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केले ना तर सबस्क्राईब नक्की करून घ्या बरं मित्रांनो, ही विनंती आहे तुम्हाला.